आपण 2 दिवसापासून या महोत्सवासंदर्भात ऐकतोय, पाहतोय, गप्पा मारतोय, चर्चा करतोय, अनेक लोकांना भेटतोय. काहीतरी तुम्ही समजून घेत असाल, काहीतरी नवीन शिकत असाल, नवीन लोक जोडले असतील अशी अपेक्षा आहे. उद्देश हाच होता. हा 4था महोत्सव आहे. पहिल्यांदा आम्ही पुणे शहराच्या बाहेर पडलो आहे. याचा उद्देश हाच आहे की जेव्हा आम्ही आयोजक म्हणून चर्चा करत होतो, आपला हा फेस्टिवल इंटरनॅशनल टुरिझम शॉर्ट फिल्म फेस्टिवल आहे. टुरिझम शॉर्ट फिल्म फेस्टिवल, टुरिझम आणि फिल्म यांचा जेव्हा आपण सांगड घालण्याचा प्रयत्न करतो चित्रपटांच्या माध्यमातून, तर आपण का नाही एखाद्या टुरिझम डेस्टिनेशनला हा शॉर्ट फिल्म घ्यावा असा उद्देश होता. त्याच्यानंतर आम्ही विचार केला. हा 4था वर्ष आहे. चांगल्या पद्धतीनं जगभरातून शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरी, व्लॉग्स आलेले आहेत. एकूण 61 शॉर्ट फिल्म आलेले होते. त्यापैकी 3 इंटरनॅशनल, 58 भारतातून आलेले आहेत. कालचा कार्यक्रम तुम्ही अनुभवला असाल. स्थानिक आमदार शंकर मांडेकर, अभिनेत्री स्मिता तांबे, पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते आपण उद्घाटन केलं. आजचा हा समारोपाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे आणि त्यातले त्यात पुरस्कार समारंभाचा दिवस आहे. जसं RJ तेजूताई बोलले की पर्यटनामध्ये करण्यासारखं खूप आहे. सकाळच्या सेशनमध्ये आपण चर्चा केली. पर्यटनाला जर आपण चित्रपटाची जोड दिली तर तो पर्यटन सर्वांगाने कसा विकास होतो आणि ते सर्व दूर कसा पोहोचतो हा उद्देश आहे. मला वाटतं आपले काही पार्टिसिपंट आहेत. काही लोकांना दिल्ली, केरळ, गुजरात, आसामला जायचं आहे. काही लोकांच्या आज संध्याकाळ फ्लाईट्स आहेत. आपण लवकरात लवकर हा कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि मी सर्वांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. कारण तुमच्या सहकार्यामुळे हा महोत्सव मला वाटतं यशस्वीपणे पार पाडत आहे. पुढचे सूत्र मी पंकज सर आणि तेजू ताई यांना देतो. धन्यवाद.